च्या लोकांना जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण 20 ऑगस्ट 2026 हा दिवस तुमच्यासाठी साधा दिवस नाही. गेल्या काही दिवसापासून मनात एक प्रश्न सतत फिरत असेल, माझ्या आयुष्यात हे सगळं कधी बदलणार? मी एवढी मेहनत करतोय किंवा करते, पण त्याचा परिणाम कधी दिसणार? ज्यांनी मला कमी समजलं त्यांनी माझी किंमत कधी कळणार? मंडळी, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता हळूहळू तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्याची भक्ती ऊर्जा आणि आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन निर्णय, नवीन संधी आणि थांबलेल्या गोष्टींना गती देण्याचा संकेत घेऊन येत आहे. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, ज्याची तुम्ही खूप दिवसापासून, खूप वर्षापासून वाट पाहत होतात. मंडळींनो, त्याची सुरुवात आधीच झालेली असू शकते. पण मंडळींनो, इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज तुम्ही कोणता निर्णय घेता आणि कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवता यावर पुढचा काळ बऱ्याच अवलंबून राहू शकतो. म्हणून हा व्हिडिओ मध्ये सोडू नका, कारण पुढे आपण पाहणार आहोत तुमच्या पैशाबद्दल काय संकेत आहेत, नोकरी आणि व्यवसायात काय बदल होऊ शकतात, कुटुंबातील कोणती गोष्ट तुमच्यासाठी आनंद घेऊन येऊ शकते, ज्यांच्याशी बोलणं बंद आहे त्यांच्याकडून पुन्हा संपर्क होईल का, आणि सर्वात महत्त्वाचं, कुंभ राशीच्या लोकांनी आज कोणती एक चूक अजिबात करू नये. चला तर मग सुरुवात करूया. ते अगोदर श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य चैतन्य आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण कुंभ रास आहे अशी कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, कुंभ राशीच्या मंडळींनो, 20 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण शुक्ल अष्टमी आहे. पंचांगानुसार हा गुरुवारचा दिवस असून चंद्र वृश्चिक राशीत आणि सूर्य सिंह राशीत असल्याचे पंचांगात दिसले आहे. म्हणूनच आजचा दिवस भावनिक विचार आणि व्यावहारिक निर्णय यांच्यामध्ये संतुलन ठेवण्याचा आहे. काही दिवसापासून तुम्ही एकदा निर्णयाबाबत संभ्रमात असाल. एकीकडे मन काहीतरी सांगत असेल तर दुसरीकडे परिस्थिती काहीतरी वेगळं सांगत असेल. आज मात्र परिस्थितीचा नीट विचार करून पुढचं पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. मंडळी, लक्षात ठेवा, घाईचा निर्णय तुम्हाला मागे नेऊ शकतो, पण योग्य वेळ घेतलेला शांत निर्णय तुम्हाला पुढे नेऊ शकतो. कुंभ राशीसाठी आर्थिक बाजूने येणारा काळ पूर्णपणे नकारात्मक नाही. उलट अडकलेले पैसे, जुने देणे, थांबलेलं काम किंवा एखाद्या व्यवहारातून मिळणारी रक्कम याबाबत हालचाल होण्याची शक्यता दिसते. तुम्ही एखाद्या पैशाची वाट पाहत असाल तर त्यासाठी पुन्हा प्रयत्न करा. ज्याच्याकडे पैसे अडकले आहेत त्यांच्याशी शांतपणे बोला. मात्र मंडळी, आज कोणालाही भावनेच्या भरात मोठी रक्कम देऊ नका. तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल विश्वास असला तरी आर्थिक व्यवहार करताना कागदपत्र आणि पुरावे व्यवस्थित ठेवा, कारण पैसा कमवण्यापेक्षा तो योग्य प्रकारे सांभाळणं अधिक महत्त्वाचं आहे. नोकरी करणाऱ्या मंडळीसाठी आजचा दिवस जबाबदारी वाढवणारा ठरू शकतो. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाकडे लक्ष देऊ शकतात. तुम्ही आतापर्यंत शांतपणे केलेली मेहनत कोणाच्या तरी लक्षात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन काम मिळू शकतं. कदाचित सुरुवातीला वाटलं म्हणजे की तुम्हाला वाटेल, माझ्यावरच एवढं काम का? पण मंडळी, त्याच कामातून पुढे तुमचं कौशल्य सिद्ध होऊ शकतं. म्हणून आज कामापासून पळू नका. आजची अतिरिक्त जबाबदारी उद्याची मोठी संधी बनू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना, कुंभ राशीच्या लोकांनी आज ग्राहकांशी बोलताना विशेष काळजी घ्यावी. तुमचं काम चांगलं असेल तरी बोलण्याची पद्धत चुकीची असली तरी गैरसमज निर्माण होऊ शकतो. एकदा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो. जुन्या ओळखीतून नवीन काम मिळू शकतं. व्यवसाय वाढवण्याचा विचार असेल तर आधी छोट्या पातळीवर सुरुवात करण्याचा विचार करा. सगळे पैसे एकाच ठिकाणी लावण्याची घाई अजिबातच करू नका. कुंभ राशीच्या मंडळींनो, हा मुद्दा खास लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीकडून तुम्ही संपर्काची अपेक्षा सोडून दिली आहे त्या व्यक्तीकडून अचानक संदेश किंवा फोन येण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती जुना मित्र असू शकतो, जुना सहकारी असू शकतो किंवा एखाद्या कामाशी संबंधित व्यक्ती असू शकतो. पण फोन आला म्हणून लगेच जुने भावनिक विषय उघडू नका. पहिल्यांदा त्या व्यक्तीचा हेतू समजून घ्या, कारण प्रत्येक परत आलेली व्यक्ती तुमच्यासाठी चांगली असेलच असं नाही.
गेले काही दिवसांमध्ये घरातील एखाद्या विषयामुळे तुमच्या मनावर ताण असेल, कोणाशी बोलणं कमी झालं असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मन दुखवलं असेल. आज परिस्थिती हळूहळू मऊ होण्याची शक्यता आहे. घरातील एखादी आनंदाची बातमी वातावरण बदलू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. म्हणून आज अहंकाराला बाजूला ठेवा. कधी कधी एक छोटासा प्रेमळ शब्द खूप मोठा वाद संपू शकतो. प्रेमात असलेल्या कुंभ राशीच्या मंडळीनं, तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल खूप प्रश्न असतील. ती व्यक्ती माझ्याबद्दल खरंच विचार करते का? माझ्या मनात जे काही ते समोरच्या मनातही आहे का? अशा अनेक विचारांनी मन अव्यस्त होऊ शकतं. मात्र आज संशयापेक्षा संवादाला महत्त्व द्या. समोरच्याचं बोलणं पूर्णपणे ऐका. प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नका आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला जास्त महत्त्व देऊ नका. ज्या कुंभ राशीच्या मंडळींचा विवाहाचा विषय बऱ्याच काळ अडकला आहे, त्यांच्यासाठी पुढील काळात नवीन चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. कुटुंबातून एखादा प्रस्ताव येऊ शकतो. मंडळींनो, ओळखीच्या व्यक्तीमार्फत नवीन संबंधाची चर्चा देखील होऊ शकते. मात्र मंडळींनो, फक्त पैसा किंवा बाह्य रूप पाहून निर्णय घेऊ नका. स्वभाव, विचार आणि कुटुंबातील वातावरण यांचा विचार करा. लग्नाचा निर्णय घाईने तर अजिबातच घेऊ नका. समजून घेऊन या मंडळींनो. कुंभ राशीचे विद्यार्थी असाल तर आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष विचलित होऊ देऊ नका. मोबाईल, मनोरंजन आणि अनावश्यक चर्चेमध्ये वेळ वाया जाऊ देऊ नका. आणि हो मंडळींनो, तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर आजपासून अभ्यासाची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करा. दररोज थोडा तरी अभ्यास केला तर सातत्य ठेवा. एक दिवसाची मेहनत परिणाम देत नाही, पण रोजची मेहनत भविष्य बदलते. कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या मनात एक अशी इच्छा असते जी त्यांना फार कमी लोकांना सांगितली असते. कोणाला स्वतःचं घर हवं असतं, कोणाला नोकरीबद्दल हवं असतं, कोणाला व्यवसाय वाढवायचा आहे, कोणाला कर्जातून बाहेर पडायचं आहे, कोणाला एखाद्या व्यक्तीशी पुन्हा नातं जोडायचं आहे, तर कोणाला आपल्या कुटुंबासाठी काही मोठं करायचं आहे. आज त्या इच्छेची त्वरित पूर्तता होईल असं सांगता येणार नाही, पण त्या दिशेने पहिलं पाऊल टाकण्याची प्रेरणा मिळू शकते. आणि कधी मंडळी, संपूर्ण प्रवास बदलण्यासाठी फक्त एका निर्णयाची गरज असते. तुमच्या आयुष्यात काही लोक असू शकतात जे समोरून तुमचं कौतुक करतात पण मागे तुमच्याबद्दल वेगळं बोलतात. आज अशा लोकांना तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. तुमचे पैसे, नवीन योजना, व्यवसायातील पुढचं पाऊल किंवा कौटुंबिक निर्णय सगळ्यांसमोर सांगू नका. प्रत्येकाला तुमच्या आयुष्याची माहिती सांगण्याची गरज नाही. शांत राहा, काम करा आणि परिणाम स्वतः बोलू द्या. मंडळींनो, आज तुमच्या आरोग्याकडे थोडं दुर्लक्षित करू नका. थोडं लक्ष द्या. कामाचा ताण, झोपेची कमतरता किंवा वेळेवर जेवण न केल्यामुळे थकवा जाणू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या, पाणी प्या, आहाराकडे लक्ष द्या आणि काही आरोग्यविषयक त्रास जाणवत असेल तर योग्य वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. राशी भविष्य मार्गदर्शन आणि श्रद्धेच्या स्वरूपात घ्या. आरोग्याच्या बाबत तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, काही मंडळींना कामानिमित्त किंवा कुटुंबाच्या कारणामुळे अचानक प्रवास करावा लागू शकतो. प्रवास लहान असावा किंवा मोठा. निघण्याआधी किंवा जाण्याआधी आवश्यक वस्तू तपासा. कागदपत्र व्यवस्थित ठेवा आणि घाईघाईने वाहन चालू नका. कधी छोटासा प्रवास नवीन व्यक्ती किंवा नवीन संधीशी जोडू शकतो. घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घेत असाल तर आज भावनेपेक्षा कागदपत्रांना महत्त्व द्या. कुठलेही व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्र तपासा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि फक्त कुणीतरी सांगितले म्हणून मोठा निर्णय घेऊ नका. तुमच्या आयुष्याची मोठी गुंतवणूक एका दिवसात ठरवू नका. मंडळी, सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि मंडळींनो, महाराष्ट्रात श्रावणाची सुरुवात 13 ऑगस्ट पासून झाली आहे. श्रावण म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आत्मचिंतनाचा काळ मानला जातो. म्हणून आज शक्य असल्यास शांतपणे भगवान शिवाचं स्मरण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा या मंत्राचा आवर्जून श्रद्धेने जप करा. देवाकडे फक्त पैसा मागू नका, देवाकडे योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मागा. कारण पैसा मिळाला आणि निर्णय चुकीचा असला तरी पुन्हा समस्या निर्माण होऊ शकते, पण योग्य बुद्धी मिळाली तर संकटातून मार्ग काढता येतो. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. आज रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. कुणी काय बोललं म्हणून लगेच उत्तर देऊ नका. तुमच्यावर आरोप झाला तर आधी पूर्ण परिस्थिती समजून घ्या. आज शांत राहणं ही कमजोरी नाही, उलट शांत राहून योग्य वेळ, योग्य उत्तर देणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आज कुणी तुम्हाला अचानक मोठ्या नफाचा आमिष दाखवला तर सावध राहा. लवकर पैसा मिळेल, नक्की फायदा होईल. फक्त आजची संधी आहे.
या अशा शब्दावर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. कोणती आर्थिक गुंतवणूक करण्याआधी स्वतः माहिती घ्या आणि अनावश्यक म्हणजेच की आवश्यक असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमची मेहनतीची कमाई आहे, त्यामुळे तिचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, 20 ऑगस्ट नंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही गोष्टीकडे नव्या नजरेने पाहावं लागू शकतं. जुनं काम सोडून नवीन काम, जुन्या व्यक्तीपासून अंतर, नवीन व्यवसाय, नवीन जबाबदारी किंवा स्वतःमध्येच बदल, यापैकी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात पुढे येऊ शकते. मंडळी, बदल नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. कधी कधी तो एका छोट्याशा फोनने सुरू होतो. मंडळींनो, एका छोट्या भेटीने सुरू होतो, एका निर्णयातून सुरू होतो आणि अंतर हळूहळू संपूर्ण आयुष्याची दिशा बदलतो. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही आत्तापर्यंत खूप काही सहन केलं असेल. काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नसेल, काहींनी तुमच्या मेहनतीची किंमत केली नसेल, काही संधी तुमच्या हातातून निघून गेल्या असतील. पण याचा अर्थ तुमची वेळ संपली असं अजिबातच होत नाही. कधी कधी उशीर म्हणजे नकार नसतो, तो योग्य वेळेची तयारी असते. तुमचा प्रवास इतरांशी तुलना करू नका. तुमचं नशीब तुमच्या मार्गाने पुढे जाणार आहे. आता हा शेवटचा संदेश मनापासून ऐका. 20 ऑगस्ट नंतर म्हणजेच की 20 ऑगस्ट 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल असं मी अंधपणे सांगणार नाही. पण हा दिवस तुम्हाला एक महत्त्वाची दिशा देऊ शकतो. जिथे थांबायचं आहे तिथे थांबा, जिथे पुढे जायचंय तिथे धैर्याने पुढे जा. ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे त्यांना ओळखा आणि ज्यांच्यामुळे तुमची शांतता नष्ट होते त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. श्रावणच्या पवित्र काळात भगवान शिवाचं स्मरण करा. मनात एक संकल्प करा, मी माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीची म्हणजे चांगल्या संधींची ओळखणं, मी चुकीच्या निर्णयापासून स्वतःला वाचवेन, मी मेहनत करेन आणि माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मंडळी, जर तुम्ही खरंच कुंभ राशीचे असाल आणि हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय, हर हर महादेव आणि हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आजच्या राशीभविष्याच्या नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी दिव्य चैतन्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, हर हर महादेव.